नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण पाठीमागील काही तासाला पीक संरक्षण या विषयाची प्रात्यक्षिकं पाहिलेली आहेत. तर झालेल्या प्रात्यक्षिकापैकीच तुम्हाला परीक्षेसाठी त्याच्यातील काही प्रात्यक्षिकं विचारली जातील, त्याच्याबाहेरचं काही विचारलं जाणार नाही. तर आपल्याला माहितीच आहे आपली जी यावर्षीची परीक्षा आहे ती MCQ म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाईप होणार आहे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला पाठीमागील तासाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्नसंच प्रश्नोत्तर संच काढून दिलेला आहे. तर त्याचा अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त तुम्ही सेल्फ स्टडी करूनही आणखीन ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी काढणं आणि त्याचा सूक्ष्म अभ्यास करणं आवश्यक आहे. तसंच पाठीमागील आपल्या विषयाच्या प्रश्नपत्रिकासुद्धा तुम्ही अभ्यासून त्याच्यातील एका वाक्यात उत्तरे आणि चुकीबरोबर त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. तर पीक संरक्षण आणि कीड व रोग नियंत्रण असे दोन्ही जे पेपर आहेत किंवा असे दोन्ही जे विषय आहेत त्याचा सिलेबस एकच आहे पूर्ण. तर अशा कुठल्याही प्रश्नपत्रिका तुम्ही मिळवून त्याच्यातील ऑब्जेक्टिव्ह तुम्ही अभ्यासणं आवश्यक आहे. तर बघूया राहिलेला जो भाग आहे आपला तो म्हणजे कोबी वर्गीय पिके. तर या कोबी वर्गीय पिकावर पडणाऱ्या किडी आणि रोगांचा तसं त्यामुळे होणारं नुकसान आणि त्यावरती करावयाच्या उपाययोजना याचा आपण आज या ठिकाणी आढावा घेणार आहोत. तर कोबी वर्गीय पिकामध्ये कोबी आणि फुलकोबी म्हणजेच पानकोबी आणि फुलकोबी या पिकाचा समावेश होतो. तर या दोन्ही पिकावरती मावा या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. मावा ही कीड रस शोषते आणि रस शोषल्यानंतर आपल्या शरीरातून ती चिकटद्रव बाहेर फेकते. त्या चिकटद्रवावरती काळी बुरशी वाढते, कोळशी नावाचा रोग होतो आणि त्याच्यामुळे निश्चितच उत्पादनामध्ये घट झालेली दिसून येते. पानामध्ये कर्बग्रहण प्रक्रिया जी आहे ती मंदावली जाते आणि त्याच्यामुळे झाडाची वाढ, फुलधारणा आणि फळधारणा यावरती विपरीत परिणाम झालेले दिसून येतात. म्हणून या मावा किडीच्या नियंत्रणासाठी आपण ॲझारिडिक्टिन 0.03% 5 मिली घ्यायचं आहे आणि ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण कोबी पिकावरती करू शकतो. किंवा सायनट्रिनोपोल हे 10.26% SC 12 मिली घ्यायचं आहे आणि तेही 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण कोबी पिकावरती करून या मावा किडीचं नियंत्रण करू शकतो. त्यानंतर दुसरी कीड आहे मित्रांनो, चौकोनी ठिपक्याचा पतंग. तर हा जो पतंग आहे तो पानाच्या पृष्ठभागावर राहून तो पानाचा पृष्ठभाग खरबडून खातो. त्याच्यामुळं निश्चितच पानाची जी गुणवत्ता आहे ती कमी होते. अन्ननिर्मिती, कर्बग्रहण प्रक्रिया यावरती सुद्धा विपरीत परिणाम होऊन झाडाची वाढ आणि निश्चितच फुलधारणा, फळधारणा यावरती विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. म्हणून या चौकोनी ठिपक्याच्या पतंगाचं आपण नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी क्लोरनट्रिनपोल 18.5% SC 1 मिली घ्यायचं आहे आणि ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण पिकावरती करू शकतो. किंवा सायपरमेथ्रिन 25% 5 मिली घ्यायचं आहे आणि तेही 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण कोबी पिकावरती करून या चौकोनी ठिपक्याचा पतंग या किडीचं नियंत्रण आपण करू शकतो. किंवा BT जीवाणू हेही 10 ग्रॅम घेऊन तेही 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण कोबी पिकावरती करून या किडीचं नियंत्रण करू शकतो. त्यानंतर मित्रांनो तिसरी कीड आहे मोहरीवरील काळी माशी. तरी काळी माशी जी आहे ती रंगानं काळी माशी आहे आणि मोहरी पिकावरती अधिक प्रमाणात दिसून येते म्हणून तिला मोहरी पिकावरील काळी माशी असं म्हटलेलं आहे. निश्चितच ही काळी माशी या कोबी पिकाची पानं जी आहे ती खरवडून खाते आणि पानं खाल्ल्यामुळं निश्चितच अन्ननिर्मितीची प्रक्रिया, झाडाची वाढ आणि उत्पादन यावरती अनिष्ट परिणाम झालेला दिसून येतो. म्हणून या काळ्या माशीचं नियंत्रणही करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सायनट्रिनपोल हे 10.26% SC 12 मिली घ्यायचं आहे आणि तेही 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण कोबी पिकावरती करायची आहे. तसंच कोबीवरील फुलपाखरू ही कीड मित्रांनो, या किडीची जी आळ्या आहेत त्या हिरव्या रंगाच्या असतात आणि कोबी पिकाची जी पानं आहेत ती पूर्ण खाऊन फस्त करते म्हणून तिला कोबीवरील फुलपाखरू असं म्हटलेलं आहे. निश्चितच पानं खाल्ल्यामुळं अन्ननिर्मिती, झाडाची वाढ
तसंच कोबीला गड्डा धरणं किंवा फुलकोबीला फुलोऱ्याचा गड्डा येणं, तर या ज्या प्रक्रिया आहेत यावरती विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. त्याच पद्धतीनं पानावर जाळी विणणाऱ्या आळ्या, तर या आळ्याचा सुद्धा प्रादुर्भाव मित्रांनो कोबी पिकावरती दिसून येतो. निश्चितच पानं गुंडाळली जातात आणि या गुंडाळलेल्या पानाभोवती पूर्ण जाळी तयार केली जाते. निश्चितच त्याच्यामुळं झाडाची वाढ, अन्न निर्मिती, उत्पादन अशा गोष्टीवरती निश्चितच वाईट परिणाम झालेला दिसून येतो आणि त्याच्यामुळं गड्डेसुद्धा खराब होतात. जे निघालेलं जे उत्पादन आहे त्याची गुणवत्तासुद्धा पूर्ण ढासळली जाते. म्हणून आपण या पानावरील जाळी तयार करणाऱ्या अळीचंही नियंत्रण करणं आवश्यक आहे. तसंच गड्डा पोखरणारी अळी ही कीडसुद्धा कोबी पिकावरती पडलेली दिसून येते. तर ही कीड काय करते, तर गड्डा जो आहे कोबीचा त्याला छिद्र पाडते आणि आत शिरून आतील गरावरती उपजीविका करते. त्याच्यामुळं कोबीचा गड्डा जो आहे तो आतल्या बाजूला सडलेलाही दिसून येतो किंवा उत्पादनाची जी गुणवत्ता आहे ती सुद्धा ढासळलेली दिसून येते. म्हणून आपण या कोबीचा गड्डा पोखरणाऱ्या अळीचं सुद्धा नियंत्रण अत्यंत प्रभावीपणे करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपण सायपरमेथ्रिन हे कीटकनाशक 5 मिली घेऊन ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करू शकतो किंवा सायनट्रिनलपोल हे 10.26% SC हेही कीटकनाशक 12 मिली घेऊन तेही 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण कोबी पिकावरती करून या किडीचं नियंत्रण करू शकतो. त्यानंतर कोबीवर पडणारे जे रोग आहेत त्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पहिला रोग आहे रोप कोलमडणे, त्यालाच डॅपिंग ऑफ असं म्हटलेलं आहे. निश्चितच जमिनीमध्ये असणारी जी बुरशी आहे पिथियम एफिनिडरमॅटम या बुरशीचा प्रादुर्भाव रोपांच्या मुळ्यावरती होतो आणि मुळांचं कार्य पूर्ण थांबतं. रोपं जे आहेत रोपांच्या मुळ्या कुजल्या जातात आणि रोप अक्षरशः उन्मळून पडतं किंवा कोलमडतं. त्यालाच रोपं कोलमडणे रोग असं म्हटलेलं आहे. निश्चितच आपण या रोगाचा प्रादुर्भाव कोबी पिकाला होऊ नये म्हणून बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण बुरशीनाशक कॅप्टन असेल, थायरम असेल किंवा ट्रायकोडर्मा ही जी जैविक बुरशी आहे तिचीसुद्धा बीज प्रक्रिया कोबी बियावरती करून त्याची पेरणी करू शकतो. किंवा बियाणे पेरणीपूर्वी आपण ट्रायकोडर्मा ही जैविक बुरशी 10 ग्रॅम घ्यायची आहे, ती शेणखतामध्ये मिसळायची आहे आणि असं शेणखत आपल्या सबंध जमिनीवरती किंवा प्लॉटवरती टाकून नंतर त्याच्यामध्ये कोबीची लागवड आपण करू शकतो. जेणेकरून या ट्रायकोडर्मा बुरशीमुळं रोगाच्या बुरशीचा प्रादुर्भाव त्या पिकाच्या मुळ्यावरती होत नाही आणि रोप कोलमडणं या रोगापासून कोबी पिकाचा बचाव होण्यासाठी मदत होते. त्याच पद्धतीनं रोपांच्या मुळ्यावरती आपण अंतरक्षीकरणसुद्धा करू शकतो. जे रोपांच्या मुळ्या मॅन्कोझेब ह्या रासायनिक बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये बुडवून नंतर हे रोपं आपण शेतामध्ये लागवड करून या रोगापासून पिकाचा बचाव करू शकतो. तर याच्यासाठी आपल्याला 20 ग्रॅम मॅन्कोझेब घ्यायचं आहे, ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून ते द्रावण तयार करून त्याच्यामध्ये रोपांच्या मुळ्या बुडवून लागवड करू शकतो. जेणेकरून आपल्या कोबी पिकाचा बचाव या रोगापासून होण्यासाठी मदत होते. त्यानंतर दुसरा रोग आहे कोबी पिकावरील, तो म्हणजे केवडा. तर मित्रांनो हा सुद्धा बुरशीजन्य रोग आहे. पेरोनोस्पोरा पॅरासिटिका या बुरशीमुळे या केवडा रोगाचा प्रादुर्भाव कोबी पिकाला झालेला दिसून येतो. निश्चितच या रोगाच्या प्राथमिक लक्षणाचा जर आपण विचार केला तर कोबीची जी पानं आहेत ती पिवळी पडतात, नंतर ही पानं गळून जातात आणि अक्षरशः गड्डासुद्धा पिवळा पडलेला दिसून येतो. निश्चितच कालावधीनंतर संपूर्ण झाड पिवळं पडतं आणि झाड त्या ठिकाणी कुजलेलं आपल्याला किंवा वाळलेलं दिसून येतो. निश्चितच या केवडा रोगाचा प्रादुर्भाव आपल्या कोबी पिकाला होऊ नये म्हणून आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सुरुवातीला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. कोबीचं जे बियाणं आहे त्याच्यावरती आपण मेटेलेक्झिल 35% तीव्रतेचं बुरशीनाशक हे 3 ते 6 ग्रॅम घ्यायचं आहे आणि प्रति 10 किलो बियाला त्याची बीज प्रक्रिया करून असं बिया आपण रोपवाटिकेमध्ये रोपं तयार करण्यासाठी वापरायचं आहे. जेणेकरून या केवडा रोगाचा प्रादुर्भाव पुढील रोपापासून तयार झालेल्या पिकाला
होणार नाही. त्याच पद्धतीने मेटॅलेक्झिल MZ72 हे बुरशीनाशक 25 ग्रॅम घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये स्टिकर आपण 10 मिली टाकायचं आहे आणि 10 लिटर पाणी टाकून ते द्रावण आपण कोबी पिकावरती फवारणी करू शकतो, जेणेकरून केवडा रोगापासून आपल्या कोबी पिकाचा बचाव होऊ शकतो. त्याच पद्धतीने मित्रांनो, काही जी बुरशीनाशक आहे त्याची आपण आलटून पालटून फवारणी करू शकतो. जसं वरती म्हटलेलंच आहे, मेटॅलेक्झिल MZ72 आहे किंवा क्लोरोथॅलोनिल आहे. याच्यापैकी कुठलं एक बुरशीनाशक आपण 25 ग्रॅम घेऊ शकतो आणि पुढच्या वेळेस दुसरं म्हणजे वेगळं किंवा बदलून बुरशीनाशक आपण वापरायचं आहे. त्याच्यामध्ये स्टिकर वरील प्रमाणात 10 मिली टाकायचं आहे आणि 10 लिटर पाणी मिसळून या द्रावणाची फवारणी आपण कोबी पिकावरती करू शकतो. जशी बीज प्रक्रिया किंवा फवारणी बुरशीनाशकाची करून आपण कोबी पिकाचा केवडा रोगापासून चांगल्या पद्धतीने बचाव करू शकतो आणि निश्चितच चांगलं उत्पादन आपण मिळवू शकतो. त्यानंतर मित्रांनो, कोबीवर पडणारा करपा हा रोग आहे. अल्टरनेरिया ब्रासिका या बुरशीमुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव कोबी पिकावरती झालेला दिसून येतो. निश्चितच प्राथमिक अवस्थेमध्ये पानावरती आपल्याला चट्टे पडलेले दिसून येतात. नंतर हे जे चट्टे आहेत ते एकमेकांमध्ये मिसळतात आणि संपूर्ण पानं करपली जातात मित्रांनो. आणि पानं करपल्यामुळं निश्चितच कर्बग्रहण प्रक्रिया मंदावली जाते. तसंच झाडाची शाखीय वाढ आणि उत्पादन वाढ जी आहे त्यावरती सुद्धा विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. प्रति हेक्टरी उत्पादनामध्ये घट येते. म्हणून आपण या करपा रोगाचे नियंत्रण अत्यंत प्रभावीपणे करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी आपण बियाण्याला बीज प्रक्रिया करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी उष्ण जलप्रक्रिया याची शिफारस केलेली आहे. तर साधारणतः आपण उष्णजल प्रक्रिया करू शकतो किंवा थायरम हे रासायनिक बुरशीनाशक 2.5 ग्रॅम घ्यायचं आहे आणि ते प्रति 1 किलो कोबी पिकाच्या बियाला चोळून किंवा बीज प्रक्रिया करून आपण अशा बियापासून रोपवाटिकेमध्ये रोपं तयार करू शकतो, जेणेकरून या करपा रोगाचा प्रादुर्भाव आपल्या कोबी पिकाला होणार नाही. त्याच पद्धतीने या रोगाचा प्रादुर्भाव जर आपल्या पिकावरती दिसून येत असेल तर आपण बुरशीनाशकाची फवारणीही करून या रोगाचं नियंत्रण करू शकतो. त्याच्यासाठी मॅन्कोझेब किंवा ॲझोस्ट्रोबिन 4.8% अधिक क्लोरोथॅलोनिल 40% SC 6 ग्रॅम घ्यायचा आहे किंवा क्लोरोथॅलोनिल 25 ग्रॅम घ्या अधिक त्याच्यामध्ये 10 मिली स्टिकर टाकायचं आहे आणि 10 लिटर पाणी मिसळायचं आहे आणि या अशा द्रावणाची फवारणी आपण कोबी पिकावरती करून करपा रोगापासून कोबी पिकाचा बचाव आपण करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, पुढचा रोग आहे कोबीवर पडणारा, तो म्हणजे भुरी रोग. निश्चितच हा बुरशीजन्य रोग आहे मित्रांनो. इरिसिफी पॉलिगोनी ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाईल, भुरी रोग हा कुठल्या बुरशीमुळे होतो, तर इरिसिफी पॉलिगोनी हे उत्तर त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. निश्चितच या भुरी रोगामध्ये काय होतं तर कोबी पिकाची जी पानं आहेत, तसंच पुढं जाऊन गड्डा आहे किंवा जे खोड आहे तर ते पांढऱ्या रंगाचं झालेलं दिसून येतं. जे पांढऱ्या रंगाची बुरशी पूर्णपणे त्या झाडावरती पानावरती वाढलेली दिसून येते. झाडाची वाढ मंदावली जाते आणि निश्चितच कोबीला गड्डा धरणं किंवा गड्ड्याची जी गुणवत्ता आहे ती सुद्धा ढासळली जाते. म्हणून आपण या भुरी रोगाचं नियंत्रण करण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, भुरी रोगासाठी किंवा भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी जर उपाययोजना विचारली तर त्या ठिकाणी गंधक भुकटी आपण लक्षात ठेवणं किंवा ते लिहिणं गरजेचं आहे. 25 ग्रॅम गंधक हे घ्यायचं आहे आणि ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्या गंधकाची फवारणी आपण कोबी पिकावरती करू शकतो किंवा डिनोकॅप हे बुरशीनाशक 10 मिली घ्यायचं आहे. तेही 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची आपण फवारणी कोबी पिकावरती करून या भुरी रोगाचं नियंत्रण आपल्याला प्रभावीपणे करता येतं किंवा आपण करू शकतो. त्यानंतर 5वा रोग आहे कोबीवरील, तो म्हणजे मुळकुजव्या. तर मित्रांनो, हा सुद्धा बुरशीजन्य रोग आहे. जमिनीतील बुरशीमुळे या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कोबी पिकावरती झालेला दिसून येतो. तर काय होतं या रोगामध्ये, तर रोपाची जी मुळं आहेत तर त्या मुळ्यावरती प्लास्मोडिओफोरा ब्रासिका या नावाची बुरशी वाढते आणि निश्चितच मुळाचं कार्य थांबतं, मुळ्या कुजतात आणि अक्षरशः झाड जे आहे ते
मरतं, म्हणून त्याला मूळकुजव्या रोग असं म्हटलेलं आहे. आणि मूळकुजव्या रोग झाल्यानंतर प्रति हेक्टरी रोपांची संख्या कमी होते आणि निश्चितच प्रति हेक्टरी उत्पादन आणि उत्पन्न यामध्ये घट झालेली दिसून येते. म्हणून आपण या मूळकुजव्या रोगाचंही नियंत्रण करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी आपण रोपं लागवडीपूर्वी त्या रोपांच्या मुळ्यावरती प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी बेनोमिल 50 ग्रॅम घ्या, ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून 10 ते 15-20 मिनिटे त्या द्रावणामध्ये कोबी रोपांच्या मुळ्या बुडवायच्या आहेत आणि नंतर आपण शेतामध्ये त्या रोपांची लागवड करू शकतो, जेणेकरून मूळकुजव्या रोगाचा प्रादुर्भाव त्या पिकाला होणार नाही. तसंच मित्रांनो, आपण बेनोमिल हे 20 ग्रॅम घ्यायचं आहे, ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आहे आणि ते द्रावण जे आहे ते प्रत्येक रोपांच्या मुळ्याला आपण ड्रेचिंग करू शकतो किंवा त्याची जिरवणी करू शकतो. म्हणजे या पद्धतीनेही बेनोमिलचा वापर करून आपण मूळकुजव्या रोगापासून कोबी पिकाचा बचाव करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, पुढचा रोग आहे कोबी पिकावरील, तो म्हणजे घाण्या किंवा काळी कूज. तर या रोगाला घाण्या रोग का म्हटलेला आहे, तर त्या रोपांचा किंवा त्या प्लॉटचा आपल्याला इतका घाण किंवा उग्र वास येतो, त्याच्यामुळं या रोगाला घाण्या रोग असं म्हटलेलं आहे. तर या रोगाची जी बुरशी आहे, जीवाणू आहे, तो म्हणजे झांथोमोनस कॅम्पेस्ट्रिस पॅथोव्हर कॉम्पेस्ट्रिस अशी बुरशी आहे. तर निश्चितच याच्यामुळे आपल्याला कोबीची जी पानं आहेत ती पिवळी पडलेली दिसून येतात आणि त्या प्लॉटचा, त्या कोबीचा किंवा त्या पानांचा आपल्याला जवळून जाताना सुद्धा उग्रवास येतो. निश्चितच या पानाच्या ज्या शिरा आहेत त्या काळ्या पडलेले दिसून येतात, जे एक प्रकारचा काळा द्रव त्या पानाच्या शिरामध्ये तयार होऊन त्याचाच या ठिकाणी उग्रवास आपल्याला येऊ लागतो, म्हणून त्याला घाण्या रोग असं म्हटलेलं आहे. तर या रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला प्रभावीपणे उपाययोजना करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी बियाण्यावरती उष्ण जल प्रक्रिया करायची आहे. म्हणजेच 50° तापमानाच्या पाण्यामध्ये आपण कोबीच्या बिया 30 मिनिटे भिजवायच्या आहेत किंवा तशी बीज प्रक्रिया आपण करू शकतो आणि नंतर हे बियाणं गादी वाफेवरती रोपं तयार करण्यासाठी आपण वापरू शकतो. किंवा नंतर हे बियाणं थोडंसं त्या पाण्यातून काढल्यानंतर, सुकल्यानंतर त्यावरती आपण बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी स्ट्रेप्टोसायक्लिन 100 मिलीग्रॅम घ्यायचं आहे, ते 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्या तयार केलेल्या द्रावणामध्ये आपण नंतर ते जे बिया आहेत त्या 30 मिनिटे म्हणजे अर्धा तास बुडवून नंतर त्या बिया सावलीला सुकवून नंतर त्याच्यापासून आपण रोपं तयार करून ती रोपं शेतामध्ये लागवड करायची आहेत, जेणेकरून या मूळकुजव्या रोगाचा प्रादुर्भाव कोबी पिकावरती होणार नाही. त्याच पद्धतीने स्ट्रेप्टोसायक्लिन हे बुरशीनाशक 10 ग्रॅम घ्यायचं आहे, तेही 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्या स्ट्रेप्टोसायक्लिनच्या द्रावणामध्ये कोबी रोपाच्या मुळ्या बुडवून नंतर या रोपांची लागवड आपण शेतामध्ये करू शकतो, जेणेकरून या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येईल. त्याच पद्धतीने लागवडीनंतर आपण फवारणी सुद्धा करून या रोगापासून पिकाचा बचाव करू शकतो. त्याच्यासाठी कॉपर ऑक्झिक्लोराइड हे ताम्रयुक्त बुरशीनाशक 30 ग्रॅम घ्यायचं आहे, त्याच्या जोडीला स्ट्रेप्टोमायसिन हे बुरशीनाशक 1 ग्रॅम घ्यायचं आहे आणि हे दोन्ही 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून दर 10 दिवसाच्या अंतराने आपण अशा संयुक्त बुरशीनाशकाच्या 2 ते 3 फवारण्या कोबी पिकावरती करायच्या आहेत, जेणेकरून या मूळकुजव्या रोगापासून आपल्या कोबी पिकाचा बचाव होण्यासाठी मदत होते. तर मित्रांनो, अशी कोबी पिकं आहेत पत्ताकोबी किंवा पानकोबी आणि फुलकोबी. तर यावर पडणाऱ्या किडी आणि रोगांची आपण चर्चा केलेली आहे. तर आत्ता आपण पुढं पालेभाज्या पिकांचा अभ्यास करणार आहोत. तर या पालेभाज्या पिकामध्ये निश्चितच करडई, पालक आहे, त्यानंतर चुका आहे, शेपू आहे, मेथी आहे किंवा चाकवत आहे, अशा वेगवेगळ्या पालेभाज्यांचा समावेश होतो. तर अशा वेगवेगळ्या पालेभाज्यावरती निश्चितच किडी आणि रोगांचा सुद्धा आपल्याला प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. तर अधिक जास्त पालेदार या भाज्या असल्यामुळं त्यावरती वेगवेगळ्या किडीचाही अधिक प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि त्याचंही आपल्याला प्रभावीपणे नियंत्रण करता येणं गरजेचं आहे. तर या सर्व पालेभाज्या आहेत त्याच्यावरती मावा आणि तुडतुडे या
रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. मावा जो आहे तो या पिकाच्या शेंड्यातील रस शोषून घेतो आणि रस शोषल्यानंतर आपल्या शरीरातून तो चिकट द्रव बाहेर फेकतो आणि त्या चिकट द्रवावरती काळी बुरशी वाढलेली दिसून येते. निश्चितच या पिकाचे शेंडे या काळ्या बुरशीमुळं काळे पडतात, खोडसुद्धा काळं पडतं. त्याच्यामुळे झाडाच्या अन्ननिर्मितीवरती, वाढीवरती आणि उत्पादनावरती अनिष्ट परिणाम झालेला दिसून येतो. त्याच पद्धतीने तुडतुडे ही कीडसुद्धा मित्रांनो या पालेभाज्या पिकाच्या शेंड्यावरील, पानावरील, खोडावरील आपल्या सोंडेद्वारे रस शोषून घेते आणि रस शोषल्यामुळं निश्चितच या पालेभाज्या ज्या आहेत त्या मलूल होतात किंवा सुकू लागतात. झाडाच्या वाढीवरती आणि निश्चितच उत्पादनावरती अनिष्ट परिणाम झालेला दिसून येतो. निश्चितच या मावा आणि तुडतुडे या किडीच्या नियंत्रणासाठी आपण 4% निंबोळी अर्काची फवारणी करण्याची गरज आहे, जेणेकरून तो जैविक उपाय ठरू शकतो. त्याच्या जोडीला आपण नीमतेल याची फवारणी करू शकतो. नीमतेल हे 20 मिली घ्यायचं आहे. ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्या द्रावणाची फवारणी पालेभाज्या पिकावरती करून मावा आणि तुडतुडे किडीपासून या पिकाचा बचाव आपण करू शकतो. तसंच मित्रांनो या जैविक उपायानंतर जर किडीचं नियंत्रण होत नसेल तर मात्र आपण रासायनिक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी मेलेथिऑन हे रासायनिक कीटकनाशक 10 मिली घ्यायचं आहे. ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्या द्रावणाची फवारणी पालेभाज्यावरती करून मावा आणि तुडतुडे या किडीचं नियंत्रण आपण प्रभावीपणे करू शकतो. त्यानंतर मित्रांनो आपण पालेभाज्यावरती पडणारे जे रोग आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. तर निश्चितच या पालेभाज्या पिकावरती मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. फुजेरियम ऑक्झिस्पोरम पॅनॉसी या बुरशीमुळं पालेभाज्या पिकाच्या मुळ्यावरती या मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. तर मित्रांनो या मर रोगामध्ये काय होतं तर निश्चितच ही बुरशी जी आहे ती मुळ्यावरती वाढते आणि मुळ्यांचं कार्य त्याच्यामुळं थांबलं जातं. मुळ्या वाळतात किंवा मुळ्या कुजतात आणि निश्चितच संपूर्ण झाड जे आहे ते वाळलेलं किंवा मेलेलं दिसून येतं. त्याच्यामुळं प्रति हेक्टरी उत्पादनामध्ये घट झालेली दिसून येते. म्हणून आपण या मर रोगाचंही नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण बुरशीनाशक थायरम हे 3 ग्रॅम घ्यायचं आहे आणि प्रति 1 किलो पालेभाज्याच्या बियाला चोळून आपण त्या बियाची नंतर टोकन किंवा फेकून त्या ठिकाणी लागवड करू शकतो. त्याच्यामुळे निश्चितच मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती किंवा पालेभाज्या पिकावरती होणार नाही. त्यानंतर मित्रांनो दुसरा रोग आहे पालेभाज्या पिकावरील, तो म्हणजे पांढरा तांबेरा. तर निश्चितच या रोगामध्ये काय होतं मित्रांनो तर पांढरी जी बुरशी आहे ती पालेभाज्याच्या पिकावरती पानावरती वाढलेली दिसून येते. त्याच्यामुळं झाडाची वाढ मंदावली जाते आणि पालेभाज्याची जी गुणवत्ता आहे ती ढासळली जाते. म्हणून आपण या पांढरा तांबेरा या रोगाचंही नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी थायरम हे रासायनिक बुरशीनाशक 3 ग्रॅम घ्यायचं आहे. ते 1 किलो बियाला चोळून किंवा त्याची बीज प्रक्रिया करून नंतर असं बिया आपण लागवड करू शकतो. त्याच पद्धतीने आपण बुरशीनाशकाची फवारणी करू शकतो. मग फवारणीसाठी आपण मॅन्कोझेब किंवा ताम्रयुक्त बुरशीनाशक कॉपर ऑक्झिक्लोराईड हे याचं 0.25% तीव्रतेचं द्रावण तयार करून ते द्रावण पालेभाज्या पिकावरती फवारून या पांढरा तांबेरा रोगाचा आपल्याला निश्चितच नियंत्रण करता येतं आणि पिकाचा बचाव करता येतो. त्यानंतर तिसरा रोग आहे मित्रांनो पालेभाज्या पिकावरील, तो म्हणजे सर्कोस्पोरा बुरशीचे ठिपके. निश्चितच हा जो रोग आहे तो सर्कोस्पोरा बिटिकोला या बुरशीमुळे होतो असं आपल्याला म्हणता येईल. पालेभाज्याच्या पानावरती आपल्याला तपकिरी रंगाचे ठिपके पडलेले दिसून येतात. हे ठिपके नंतर पसरतात, एकमेकांमध्ये मिसळतात आणि संपूर्ण पान आपल्याला रोगग्रस्त झालेली दिसून येतात. आणि पानं रोगग्रस्त झाल्यामुळं अन्ननिर्मिती प्रक्रियेमध्ये व्यत्यय येतो किंवा मंदावली जाते. त्याच्यामुळं झाडाची शाखीय वाढ आणि उत्पादक वाढ यावरती सुद्धा वाईट परिणाम झालेला दिसून येतो. म्हणून आपण या रोगाचं नियंत्रण किंवा त्यावरती प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी आपण कॉपर ऑक्झिक्लोराईड हे 1250 ग्रॅम घ्यायचं आहे आणि ते 500 लिटर पाण्यामध्ये मिसळून
त्या द्रावणाची फवारणी आपण या भाजीपाला पिकावरती 1 हेक्टरसाठी करू शकतो, जेणेकरून या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या भाजीपाला पिकावरती होणार नाही. त्यानंतर मित्रांनो, पुढचं पीक आहे ते म्हणजे मेथी. तर मेथी हे सुद्धा महत्त्वाचं पालेभाज्याचं पीक आहे. निश्चितच मेथीवरती सुद्धा वेगवेगळ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. किडीचा जर आपण विचार केला तर मावा आपल्याला अधिक प्रमाणात दिसून येतो. तसंच पाने खाणारे ज्या अळ्या आहेत त्यांचासुद्धा प्रादुर्भाव मेथी पिकावरती झालेला दिसून येतो. तर मित्रांनो, मावा कीड काय करते तर मेथी पिकाच्या शेंड्यातून रस शोषून घेते. त्याच्यामुळं मेथी पीक हे मलूल होतं किंवा निस्तेज होतं आणि ही मावा कीड रस शोषल्यानंतर आपल्या शरीरातून चिकट द्रव बाहेर फेकते. त्या चिकट द्रवावरती काळी बुरशी वाढते आणि काळी बुरशी वाढल्यामुळं मेथीचे शेंडे जे आहेत ते काळे पडतात आणि मेथीचं पीक हे कुजलं जातं आणि अशा पिकाला निश्चितच बाजारपेठेमध्ये मागणी राहत नाही किंवा आपलं प्रति एकरी प्रति हेक्टरी उत्पन्न आणि उत्पादनामध्ये घट झालेली दिसून येते. म्हणून या मावा किडीचे आपण प्रभावीपणे नियंत्रण करणं गरजेचं आहे. तसंच मित्रांनो, मेथीवरती पाने खाणाऱ्या अळ्या या किडीचाही प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. तर ह्या अळ्या काय करतात तर मेथी पिकाची जी पानं आहेत ती संपूर्णतः खाऊन फस्त करतात. त्याच्यामुळे फक्त मेथी पिकाच्या काड्या शिल्लक राहिलेल्या दिसून येतात. त्याच्यामुळे मेथी पिकाची गुणवत्ता ढासळली जाते आणि निश्चितच प्रति एकरी प्रति हेक्टरी उत्पादनामध्ये घट झालेली दिसून येते. तर निश्चितच मेथी पिकावरील मावा आणि पाने खाणाऱ्या अळ्या या किडीचं नियंत्रण करण्यासाठी आपण उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी आपण मेलेथिऑन हे रासायनिक कीटकनाशक 10 मिली घ्यायचं आहे. ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण पिकावरती करून या दोन्ही किडीपासून मेथी पिकाचा बचाव करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, मेथी पिकावरील आपण रोगांचा विचार करणार आहोत. पहिला रोग आहे पानावरील ठिपके. तर हा पानावरील ठिपके रोग सर्कोस्पोरा ट्राव्हर्सियाना या बुरशीमुळे होतो. निश्चितच पानावरती तपकिरी रंगाचे गोलाकार ठिपके पडलेले दिसून येतात आणि नंतर हे ठिपके वाढतात किंवा हे ठिपके जे आहेत ते पसरले जातात, एकमेकांमध्ये मिसळतात आणि संपूर्ण पानं ही रोगग्रस्त झालेली दिसून येतात. तर पानावरील ठिपके या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण निश्चितच बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे. कॅप्टन घ्या, थायरम घ्या किंवा मॅनकोझेब घ्या, या कीटकनाशकाच्या द्रावणाची फवारणी आपण करून या पानावरील ठिपके या रोगाचं नियंत्रण करू शकतो. त्यानंतर पुढचा रोग आहे मेथीवरील, तो म्हणजे केवडा रोग. पेरोनोस्पोरा ट्रायोफोलिओरम या बुरशीमुळे मेथी पिकाच्या पानावरती आपल्याला या केवडा रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. तर प्राथमिक लक्षणाचा जर आपण विचार केला तर मेथी पिकाची जी पानं आहेत ती पिवळी पडतात, नंतर संपूर्ण झाड पिवळं पडतं आणि अक्षरशः मेथी जागच्या जागी कुजली जाते. म्हणून आपण या केवडा रोगाचे नियंत्रण प्रभावीपणे करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी पेरणीपूर्वी आपण बियाला बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे किंवा पीक उगवल्यानंतर त्यावरती आपण बुरशीनाशकाची फवारणीही करू शकतो. तर पेरणीपूर्वी कॅप्टन हे रासायनिक बुरशीनाशक 3 ग्रॅम घ्या, अधिक मेटेलेक्झिल MZ72 हे 35% तीव्रतेचं 5 ते 6 ग्रॅम घ्यायचं आहे आणि दोन्हीची मेथी बियाला संयुक्तपणे बीज प्रक्रिया करून ते बी आपण गादी वाफेवरती पेरून उत्पादन घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो, आपण फवारणीही करू शकतो. तर फवारणीसाठी क्लोरोथॅलोनिल हे बुरशीनाशक किंवा कॅप्टन किंवा थायरम अशा कुठल्याही बुरशीनाशक 25 ग्रॅम घ्यायचं आहे आणि ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्या बुरशीनाशकाची आपण फवारणी मेथी पिकावरती करून या तांबेरा रोगापासून पिकाचा बचाव करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, फळभाज्या आहेत. तर फळभाज्यांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर वांगी, टोमॅटो आहे, त्याच पद्धतीने मिरची, अशी वेगवेगळी फळपिकं आपण शेतीमध्ये घेत असतो आणि या पिकावरती सुद्धा वेगवेगळ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. तर पहिलं पीक आहे भाजीपाल्यातील फळवर्गीय पीक, ती म्हणजे वांगी. तर वांग्यावरती तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो मित्रांनो. तर तुडतुडे हे पाचरीच्या आकाराचे असतात आणि निश्चितच ते वांगी पिकाच्या
पानाच्या पाठीमागील बाजूला राहून किंवा शेंड्यातून रस शोषून घेतात. सुरुवातीला जखम करतात पानावरती, त्या खोडावरती, शेंड्यावरती आणि त्या जखमेतून रस शोषून घेतात आणि निश्चितच रस शोषल्यामुळं झाडाचे शेंडे आहेत ते मलूल होतात, निस्तेज होतात आणि त्यामुळे झाडाच्या वाढीवर फुलधारणा, फळधारणा आणि फळांची गुणवत्ता अशा एकूण शाखीय वाढ आणि उत्पादक वाढ याच्यावरती विपरीत परिणाम झालेले दिसून येतात. म्हणून आपण चालेल तर या तुडतुडे या किडीचे नियंत्रण आपण प्रभावीपणे करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी आपण मेलेथिऑन हे रासायनिक कीटकनाशक 10 मिली घेऊन ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण वांगी पिकावरती करून या तुडतुडे किडीचं नियंत्रण करू शकतो, जेणेकरून आपल्याला प्रति एकरी प्रति हेक्टरी चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळू शकतं. त्यानंतर वांगी पिकावर मावा या किडीचाही प्रादुर्भाव झालेला दिसून येतो मित्रांनो. तर वरती म्हटल्याप्रमाणेच मावा कीड ही रस शोषून घेणारी कीड आहे. निश्चितच झाडाच्या पानातून, शेंड्यातून, फुलातून रस शोषल्यामुळं झाडाच्या वाढीवरती विपरीत परिणाम होतो. फुलधारणा, फळधारणा, फळाची गुणवत्ता ही सुद्धा ढासळलेली दिसून येते. म्हणून या मावा किडीचे नियंत्रण आपण चांगल्या पद्धतीने करण्याची गरज आहे. त्यानंतर लाल कोळी या किडीचाही प्रादुर्भाव मित्रांनो वांगी पिकावरती पडलेला दिसून येतो. तर रंगानं ही कीड लाल आहे म्हणून तिला लाल कोळी असं म्हटलेलं आहे. निश्चितच ही लाल कोळी रस शोषून घेऊन नुकसान करते वांगी पिकाचं, तसं जाळंही तयार करते आणि निश्चितच रस शोषल्यामुळं झाडाच्या वाढीवरती, उत्पादनावरती अनिष्ट परिणाम झालेला दिसून येतो. तर या तुडतुडे, मावा, लाल कोळी या किडीचं नियंत्रण करण्यासाठी आपण प्रभावीपणे उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी गंधक पाण्यात मिसळणारं 25 ग्रॅम घ्यायचं आहे किंवा प्रॉपर गाईड हे 57% EC 25 मिली घ्यायचं आहे किंवा डायकोफॉल हे कोळीनाशक 18.5% 25 मिली घ्यायचं आहे किंवा फेनोप्रोपथ्रिन हे 30 EC 5 मिली घ्यायचं आहे. ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण वांगी पिकावरती करून यावरील किडीचं नियंत्रण आपल्याला प्रभावीपणे करता येतं. त्यानंतर पांढरी माशी आहे मित्रांनो. तर ही पांढरी माशीसुद्धा वांगी पिकावरील रस शोषून घेणारी कीड आहे. रंगानंही पांढरी आहे म्हणून तिला पांढरी माशी असं म्हटलेलं आहे. पानाच्या पाठीमागील बाजूला राहून पानातील अन्नद्रव्य शोषून घेते. त्यामुळं पानं वेडीवाकडी होतात किंवा अशी खोलगट द्रोणाच्या आकाराची होतात. त्याच्यामुळे निश्चितच अन्न निर्मिती आणि झाडाची वाढ, उत्पादन यामध्ये सुद्धा घट झालेली दिसून येते. मग या पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आपण वनस्पतीजन्य अर्क म्हणजेच 5% निंबोळी अर्काची फवारणी करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून या पांढऱ्या माशीचं नियंत्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल. किंवा फेनोप्रोथ्रिन हे रासायनिक कीटकनाशक 30 EC 5 मिली घ्यायचं आहे आणि तेही 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण करू शकतो, जे निश्चितच निंबोळी अर्क आणि फेनोप्रोप्रेथिन हे कीटकनाशक अशी यांच्या आलटून पालटून फवारण्या करून निश्चितच आपल्याला या वांगी पिकाचं किडीपासून बचाव करता येतो. तर मित्रांनो, राहिलेल्या ज्या काही किडी आहेत आणि पिकं ते आपण पुढील तासाला घेऊया. या ठिकाणी आज थांबूया. धन्यवाद.